नमस्कार मित्रांनो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे मध्ये आज आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक 2. आणि प्रश्न 2 असा आहे, जो नवीन घर किंवा फ्लॅट घेण्याचा विचार करण्याचा जवळजवळ प्रत्येक हजबंड वाईफच्या मनात कधी ना कधी येऊ शकतो. काही दिवसांपूर्वी माझ्या ऑफिसमध्ये एक क्लायंट आलेले. चर्चा सुरू होती त्यांच्या नवीन फ्लॅटच्या खरेदीबद्दल. त्यांचं बजेट ठरलं होतं. फ्लॅट जवळजवळ फायनल झाला होता. होम लोन किती घ्यायचं याचाही विचार सुरू होता. आणि बोलता बोलता त्यांनी मला एक प्रश्न विचारला. सर, एक छोटासा प्रश्न आहे, विचारू का? मी म्हटलं, साहजिकच विचारा. ते म्हणाले, सर, आम्ही नवीन फ्लॅट घेणार आहोत, पण आता एक गोष्ट ठरत नाही आहे की फ्लॅट फक्त माझ्या नावावर घ्यायचा की माझं आणि माझ्या वाईफचं दोघांचं नाव ॲग्रीमेंटमध्ये टाकायचं. आणि त्यानंतर त्यांनी लगेच दुसरा प्रश्न विचारला, सर, हजबंड वाईफ दोघांच्या नावावर फ्लॅट घेतला तर इन्कम टॅक्समध्ये काही जास्त फायदा होतो का? आता मित्रांनो, वरवर पाहिलं ना तर हा प्रश्न खूप साधा वाटतो, एक नाव की दोन नाव. पण प्रत्यक्षात हा निर्णय घेताना फक्त सेल ॲग्रीमेंटवर कोणाचं नाव आहे एवढंच पाहून चालत नाही, कारण यामध्ये पुढे अनेक प्रश्न निर्माण होतात. फ्लॅटसाठी डाऊन पेमेंट कोण करणार? होम लोन कोणाच्या नावावर असणार? EMI कोणाच्या बँक अकाउंटमधून जाणार? हजबंड वाईफ दोघंही कमवत असले तर काय? एकच व्यक्ती कमवत असेल तर काय? प्रॉपर्टीमधील ओनरशिप किती किती असणार? आणि सर्वात महत्त्वाचं, फक्त ॲग्रीमेंटमध्ये हजबंड वाईफ दोघांची नावं लिहिली म्हणजे इन्कम टॅक्स बेनिफिट आपोआप दोघांना मिळतो का? हा खरा प्रश्न आहे. कारण अनेकदा आपण ऐकतो, जॉईंट नेममध्ये फ्लॅट घ्या, तुम्हाला टॅक्समध्ये खूप फायदा होईल. तर कोणी म्हणतं दोघांना होम लोनचा फायदा मिळतो, तर कोणी म्हणतं अरे बाबा 50-50% नाव टाका म्हणजे टॅक्स बेनिफिटसुद्धा 50-50% मिळेल. खरं आहे ना? पण हे खरंच इतकं सरळ आहे का हो? की प्रॉपर्टीमध्ये नाव असणं, प्रॉपर्टीची ओनरशिप असणं, प्रॉपर्टीसाठी पैसे कोण भरेल आणि इन्कम टॅक्समध्ये डिडक्शन कोणाला मिळेल, या 4 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून मी त्या क्लायंटला म्हटलं की तुम्ही फ्लॅट कोणाच्या नावावर घ्यायचा हे ठरवण्यापूर्वी मला 4 गोष्टी सांगा. त्या 4 गोष्टी कोणत्या? आणि हजबंड वाईफच्या जॉईंट नेममध्ये फ्लॅट घेतल्याने खरंच इन्कम टॅक्समध्ये फायदा होतो का? याचं उत्तर आपण पुढील भागात नक्की पाहूया. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्स फॉर वॉचिंग.